मित्रांनो, हम्पीबद्दल तर आपण सर्वांनीच ऐकलंय, पण त्यापेक्षाही जुनं, भव्य आणि तितकंच सुंदर ठिकाण म्हणजे बदामी. हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर तो भारतीय शिल्पकलेचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ आहे. ज्या काळात जग फारसं प्रगत नव्हतं, त्या 6व्या शतकात चालुक्य राजांनी दगडात हे नंदनवन कसं वसवले, तिथे कसं पोहोचायचं, बजेट किती लागेल आणि टिपू सुलतानला मराठ्यांनी इथे कशी धूळ चारली, या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओत मिळेल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी काही हिडन प्लेसेस आणि सिक्रेट टिप्स देणार आहे, त्यामुळे शेवट मिस करू नका. बदामी, ज्याला पूर्वी वातापी या नावाने ओळखलं जायचं, ते आजच्या उत्तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राहून येण्यासाठी ट्रेनचा प्रवास सर्वात सोयीचा आणि बजेट फ्रेंडली पडतो. मुंबई किंवा पुण्याहून रात्री सुटणारी गदग एक्सप्रेस तुम्हाला सकाळी 9 वाजेपर्यंत थेट बदामी स्टेशनला पोहोचवते. स्टेशन बाहेर येताच तुम्हाला रिक्षा मिळतील. स्टेशन ते हॉटेल या 5 किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षा चालक साधारण 150 ते 200 रुपये आकारतात. राहण्यासाठी इथे अनेक पर्याय आहेत. 1000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत हॉटेल्स उपलब्ध आहेत. माझ्या मते बदामी केव्हच्या आसपास रूम घेणं जास्त सोयीचं पडतं, कारण इथून सर्व मुख्य पर्यटन स्थळं 1 ते 2 किलोमीटरच्या परिघात आहेत. आपल्या प्रवासाची सुरुवात करूया जगप्रसिद्ध बदामी केव्हज पासून. या डोंगराच्या कुशीत एकूण 4 मुख्य गुफा कोरलेल्या आहेत. भारतीय पर्यटकांसाठी याचे प्रवेश शुल्क 30 रुपये आहे. पहिल्या लेणीत प्रवेश करताच तुमचं स्वागत करते 18 हातांची भव्य नटराज मूर्ती. बारकाईने पाहिल्यास तुम्हाला थक्क व्हायला होईल, कारण या 18 हातांच्या विविध संयोजनातून भरतनाट्यमच्या तब्बल 81 मुद्रा तयार होतात. एकाच मूर्तीमध्ये इतकी अचूकता पाहणे हे खरोखर अद्भुत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेण्या भगवान विष्णूंच्या विविध अवतारांना समर्पित आहेत. विशेषतः तिसरी लेणी ही सर्वात मोठी आणि कलाकुसरीने नटलेली आहे. येथील त्रिविक्रम आणि नरसिंह अवतार इतके जिवंत वाटतात की जणू ते आत्ताच दगडातून बाहेर येतील. 1300 वर्षांपूर्वी केवळ छिन्नी आणि हातोड्याने कोरलेला हा इतिहास पाहून आजही आधुनिक इंजिनियर्स थक्क होतात. चौथी लेणी जैन धर्मीय असून येथील भगवान महावीर आणि पार्श्वनाथांच्या मूर्ती अत्यंत शांत आणि प्रसन्न आहेत. इथल्या गॅलरीतून पूर्ण शहराचं जे दृश्य दिसतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. गुफा पाहून खाली उतरल्यावर आपण वळणार आहोत पुरातत्व संग्रहालयाकडे, ज्याचे तिकीट केवळ 5 रुपये आहे. इथे लज्जा गौडीची दुर्मिळ मूर्ती आहे, जी सुपीकतेचे प्रतीक मानली जाते. त्यासोबतच 6व्या ते 16व्या शतकातील शिलालेख आणि चालुक्य काळातील अनेक दुर्मिळ अवशेष इथे जतन करून ठेवले. दुपारच्या कडक उन्हात हे थंडगार संग्रहालय पाहणे नेहमीच उत्तम ठरतं. संग्रहालयाच्या अगदी बाजूने एक अरुंद रस्ता वर जातो, जो आपल्याला बदामी किल्ल्याकडे किंवा नॉर्थ फोर्टकडे घेऊन जातो. हा किल्ला फिरण्यासाठी आणि तिथली तटबंदी पाहण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास लागतात. हा किल्ला केवळ वास्तुकलेचा नमुना नाही, तर तो पराक्रमाचा साक्षीदार आहे. 18व्या शतकात हा किल्ला टिपू सुलतानच्या ताब्यात होता, पण 1786 मध्ये मराठा फौजेने त्याला धूळ चारली आणि पुढची 32 वर्ष इथे भगवा ध्वज डौलाने फडकत होता. किल्ल्यावर तुम्हाला लोअर शिवालय आणि सर्वात उंचीवर अप्पर शिवालय ही मंदिरे पाहायला मिळतील. इथून दिसणारा अगस्त्य तलावाचा नजारा तुमच्या सहलीतील सर्वात सुंदर क्षण असेल. किल्ला उतरून खाली आल्यावर आपण पोहोचतो अगस्त्य सरोवराच्या काठावर. पुराणात असं म्हटलं जातं की अगस्त्य ऋषींनी याच ठिकाणी वातापी नावाच्या राक्षसाचा अंत केला होता. या सरोवराच्या पूर्वेला पाण्याला लागून असलेलं भूतनाथ मंदिर म्हणजे फोटोग्राफीसाठी नंदनवन आहे. अनेकांना माहीत नाही, पण या मुख्य मंदिराच्या अगदी मागे एक छोटं विष्णू मंदिर आणि खडकात कोरलेल्या अद्भुत मूर्ती आहेत, ज्या अनेक पर्यटक मिस करतात. इथे माकडांचा वावर खूप आहे, त्यामुळे आपले मोबाईल आणि खाण्याचे सामान जपून ठेवा. तलावाच्या पायऱ्यांवर बसून सूर्यास्त पाहणं हा मनाला शांती देणारा अनुभव आहे. आता काही खास टिप्स. जर तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर बदामीपासून 6 किलोमीटरवर असलेल्या महाकुटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. येथील नैसर्गिक कुंडात श्वास रोखून पाण्यात बुडी मारून तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता. हा एक थरारक अनुभव आहे. तसेच येताना किंवा जाताना बनशंकरी माता मंदिराचे दर्शन नक्की घ्या, जी चालुक्य राजांची कुलदेवी मानली जाते. 2 दिवसांच्या या संपूर्ण सहलीसाठी
प्रति व्यक्ती 3,000 ते 5,000 रुपये पुरेसे आहेत. यामध्ये राहणं, फिरणं आणि स्थानिक कर्नाटक जेवणाचा आनंद घेता येतो. तर मित्रांनो, बदामीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? सविस्तर इटिनररी मी डिस्क्रिप्शनमध्ये PDF स्वरूपात दिली आहे. पुढच्या भागात आपण भारतीय वास्तुकलेचे पाळणाघर असलेल्या पट्टाडकल आणि ऐहोळेला जाणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रवासासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासात. हर हर महादेव.